मुंबईमध्ये सुद्धा कोपर खैराणेमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं आणि गणेश नाईक यांचे कार्यकर्ते शंकर मोरे हे पैसे वाटत असल्याचा आरोप होतोय। भाजप कार्यकर्ते आणि स्वराज्य पक्षामध्ये हाणामारी झाली आहे। शंकर मोरे यांनी उमेदवार अंकुश कदम त्यांचा बूथ तोडल्याची माहिती सुद्धा समोर आली। नवी मुंबईच्या कोपर खैराणेमध्ये हा राडा झालेला आहे। आपण जर पाहिलं नवी मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी चौरंगी आणि पंचरंगी लढत होताना पाहायला मिळते। अगदी प्रतिष्ठेची आणि चुरशीची ही लढत होतीये। मात्र त्यातच नवी मुंबईच्या कोपर खैराणेमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। गणेश नाईक यांचे कार्यकर्ते, गणेश नाईक हे उमेदवार आहेत नवी मुंबईतले आणि अधिकृत उमेदवार असतानाच त्यांचे कार्यकर्ते शंकर मोरे हे पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। भाजपचे कार्यकर्ते आणि स्वराज्य पक्षामध्ये हाणामारी झाली आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, बरीच गर्दी दिसतेय, परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे का? बूथ तोडल्याची माहिती आहे, नेमकं काय झालंय? नक्कीच आपण जर पाहिलं तर नवी मुंबई शहरातील ऐरोली मतदारसंघामधील ही दुसरी घटना समोर आलेली आहे। कोपरखैराणे सेक्टर 5 मधील ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये हाणामारी झाली असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। जे भाजपचे महायुतीचे उमेदवार आहेत गणेश नाईक यांचे कार्यकर्ते शंकर मोरे हे पैसे वाटत असल्याचा स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजलं होतं आणि त्यानुसार स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते शंकर मोरे आणि इतर जे भाजपचे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये आणि स्वराज्य पक्षामध्ये हाणामारी झाली आणि यावेळी शंकर मोरे यांनी उमेदवार अंकुश कदम यांचा बूथ देखील तोडल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे। सीसीटीव्ही देखील व्हायरल झालेला आहे। मात्र ही ऐरोली मतदारसंघातील दुसरी घटना समोर आलेली आहे। त्यामुळे आता नवी मुंबई शहरातील ऐरोली मतदारसंघामध्ये पोलिसांचा बंदोबस्त कसा असेल, कारण अजून 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। जे उरलेले काही तास आहेत त्या तासामध्ये पुन्हा अशा काही घटना घडू नयेत यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून काही पाऊल उचललं जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणि विशेष म्हणजे भाजप महायुतीचे उमेदवार जे गणेश नाईक आहेत त्यांच्यामध्ये आणि स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यामधील हा जो वाद आहे तो समोर आलेला आहे। हो बरोबर, आणि त्यामुळे आता काय कारवाई पोलीस करतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। ताजी माहिती घेत राहू शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।